एक छोटासा अपघात, पण त्यातून उघड होणार आहे काही मोठे सिक्रेट्स. आणि या दिवाळीत फक्त आनंद नाही, तर काही जुन्या जखमा पण पुन्हा उघडणार आहेत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात दिलकशी, ही मनाला भिडणारी कथा. आणि आज आपण पाहणार आहोत भाग 63. या भागात कनकच्या अपघाताचं सत्य, अनुजांचं प्रेम आणि सोनालीच्या आयुष्यात दडलेलं एकटेपण. चला तर मग सुरुवात करूया. कनुबाळ, काय सांगतो आहे हा? लकी, कशाचा ॲक्सिडेंट झाला होता तुझा? माझ्या बाळाला फार लागलं का? ॲवॉर्ड फंक्शननंतर आज बऱ्याच दिवसांनी अनुजा दिल्लीला आल्या होत्या. त्या आल्या तेव्हा कनक ऑफिसला गेली होती, म्हणून त्या सहज लकीसोबत गप्पा मारत बसल्या असताना लकीकडून तिच्या झालेल्या ॲक्सिडेंटबद्दल त्यांना थोडक्यात माहिती मिळाली. त्यामुळे कनक ऑफिसवरून आल्या आल्या त्या तिची विचारपूस करू लागल्या. काही नाही गा, तू छोटंसं होतं. हा लकी पण ना काहीतरी वाढवून चढवून सांगतो. त्या तिच्या डोक्यावरून हातावरून हात फिरवत तिच्या संपूर्ण शरीराला त्यांच्या नजरेने स्कॅन करत होत्या. एक काम कर, रूममध्ये येऊन संपूर्ण चेकिंगच करून घे. त्यांना तसं करताना पाहून कनक हळूच त्यांच्या कानात म्हणाली. तसं त्यांनी तिच्या दंडावर त्यांच्या हाताने एक फटका लगावला. नालायक, इथे मला तुझी काळजी वाटते आहे आणि तुला मजाक सुचतो आहे. त्यांच्याकडून माहिती पडलं तेव्हापासून जीव कासा तरीच करून आला माझा. त्या तोंड लटकवून खुर्चीवर बसल्या. ओह माय डिअर आतू, मी म्हटलं ना, मी एकदम ठीक आहे. तेव्हा थोडं दुखत होतं, पण आता काहीच दुखत नाही. बघ, आता तर बेल्ट पण निघाला आहे. तिने खुर्चीच्या मागच्या बाजूने त्यांच्या गळ्यात हात गुंफले आणि त्यांच्या गालावर तिचा गाल टेकवत त्यांना लाड करत म्हणू लागले. बेल्ट निघाला म्हणजे बेल्ट लागला होता का? कुठे? अगं तू सांगत का नाही मला तुला नेमकं कुठे लागलं होतं ते? ते काही नाही, तू बस बरं इथे माझ्याजवळ. त्यांनी तिचे हात त्यांच्या गळ्यातून काढले आणि तिला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतलं. तसं तिने मनातच तिच्या कपाळाला हात मारला. पहिले तर मला या लकीला पकडून विचारावं लागेल की त्याने आतूला काय काय सांगितलं आहे. याला काय गरज होती चोंबडेपणा करायची. तिने खुर्चीवर बसत मनातच लकीच्या नावाने बडबडत नजर किचनकडे फिरवली. आजकाल तर ही ध्रुव सरांचं पण ऐकत नाही. ते किती वेळा हिला घोड्या घेण्याविषयी रागवत असतात. बाहेरून हातात सामानाच्या पिशव्या घेऊन येणाऱ्या लकीच्या कानावर अनुजांचं बोलणं पडलं. तसं तो आगीत तेल ओतायचं काम करत म्हणाला. आतू, तू चल बरं माझ्यासोबत. याचं काय ऐकू नको. याला तर मी नंतर बघते. असं म्हणत तिने खुर्चीवरून उठत अनुजांचा हात पकडला आणि त्यांना ओढतच रूमकडे घेऊन जाऊ लागली. आणि हो, ते ते पायाचा हाड मोडला आहे. त्याला प्लास्टर पण बांधलं नाही. परत डोक्याचा मेंदू तिथेच गळून पडला. तो सुद्धा आणला नाही. हे पण सांगायचं राहिलं. तिला असं खोलीकडे जाताना पाहून तो अनुजांना ओरडून सांगत तिच्या काड्या करू लागला. तसं तिने थांबून आजूबाजूला तिची नजर फिरवली तर जिन्याच्या कोपऱ्यावर ठेवलेलं शोपीस तिला दिसताच तिने ते हातात घेऊन त्याच्याकडे भिरकवले. तसा तो तिचा मार चुकवून हसतच किचनकडे पळाला. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तो अशीच माझी गंमत करत असतो. अनुजा कॉटवर बसताच तिने त्यांना सांगितलं आणि त्यांच्या मांडीवर तिचं डोकं टेकलं. तसं त्यांनी सुद्धा त्यांच्या हाताची बोटं तिच्या केसांमध्ये हळूवार फिरवली. मला माहीत आहे ग, तो तुझी गंमत करतो म्हणून. पण तरीसुद्धा तुला कुठे लागलं, काय लागलं ते सांग तर. जाऊ दे ना तू, सोड तो विषय. आणि एक तर किती दिवसांनी आली आहेस. तुला ना माझी आठवणच येत नाही. तिच्या कंप्लेंटवर त्या हलक्याशा गालात हसल्या. ते काय आहे, माझा रॉबोट तुझ्या ताब्यात दिल्यावर मी निश्चिंत झाले. म्हणून म्हटलं की चला आता थोडं आपल्या कामाकडे पण बघू. पण आता दिवाळी आली आहे ना, त्यामुळे मग जरा नवीन सुनेचे पण लाड केले पाहिजे.
नाहीतर सून तिचे शिंग मारेल मला, त्या तिला म्हणाल्या. तसं तिला पण हसायला आलं आणि तिने त्यांच्या मांडीवरून डोकं उचलत त्यांना मिठी मारली. आतू, मी सोनालीला पण बोलवून घेते, दिवाळीची मजा करू. तू सांग काय काय करावे लागते दिवाळीला, ती एक्सायटेड होत म्हणाली. नेहमी काही नसतं. आपल्याकडे इकडे दिवाळीला सुट्टी असते, पण फॉरेनला नसते. त्यामुळे आपला रोबोट फॉरेनच्या इतर कंपनीची कामं बघत फिरतो. पण आता यावर्षी तू आहे ना, तर तुला हवी त्याप्रमाणे आपण ही दिवाळी साजरी करू. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचे आई वडील गेल्यानंतर तर तिच्या नशिबामध्ये फक्त फरफटच होती. आता इतक्या वर्षांनी तिला कोणी माया लावणारं मिळाल्यावर ती सुद्धा नेहमी त्यांच्याकडून असे लाड करून घेणं एन्जॉय करायची. अनुजांचं तर पहिलेपासूनच कनकवर फार जीव होता आणि आता तर त्यांच्या माहेरची ती एकटीच होती. म्हणून त्या जेव्हा पण तिला भेटायचे त्यांना तिच्यासाठी काय करू आणि काय नाही असंच व्हायचं. आणि कनकसाठी तर तिच्या आईवडिलांशिवाय तिचं असं म्हणणारं आतापर्यंत कोणीच नव्हतं. आपली रक्ताची नाती, घरातले लहान मोठे यांची काळजी, त्यांचं प्रेम हे सर्व समजण्याच्या वयातच तिचे आईवडील तिला सोडून गेले. आईवडीलच तर घराचा पाया असतो, जे त्यांच्या भक्कम आधाराने नात्यांची वीण मुलांना गुंफायला शिकवतात. बरं चल, मी तुझ्यासाठी आज माझ्या हाताने काहीतरी बनवते, तोपर्यंत तू तिला पण बोलवून घे. असं म्हणत अनुजा उठल्या आणि तिच्या गालावर थोडं थोपटून त्या खाली निघून गेल्या. त्या जाताच कनकने सोनालीला कॉल करून अनुजा आल्याची बातमी दिली आणि तिला लवकर घरी यायला सांगितलं. हे आतू, कशी आहेस? सोनाली येताच किचनमध्ये काम करणाऱ्या अनुजांच्या गळ्यात पडली. अगं पहिले फ्रेश तर हो, मग ये इथे, त्या तिला बाजूला करत म्हणाल्या. तसं तिने तिचे दोन्ही तळहात तिच्या कपड्यांना पुसले आणि त्यांनी बनवलेल्या काजू कतलीच्या प्लेटमधून एक उचलून तोंडात टाकत त्यांना म्हणाली, मी सकाळी ऑफिसला जायच्या आधी फ्रेश झाली होती आणि आता पूर्ण दिवस मी फ्रेशच आहे. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तू सांग बरं, माझ्यासाठी काय काय बनवलं आहेस? अगं ए भैताड, उतर त्या ओट्यावरून खाली. आणि आतू, तुला सांगून ठेवते, हिला काहीही द्यायचं नाही. आजकाल खूप आळशी होत चालली आहे ही. ओट्यावर चढून बसलेल्या सोनालीकडे बघत कनक ओरडली. त्या दोघींची नोकझोक बघून अनुजांनी त्यांची मान नकारात हलवली. आतू, तुझ्यापेक्षा मला जास्त जीव लावते म्हणून जळते आहेस का, जळकुकडी? कनकने सोनालीला हाताला धरून खाली ओढलं. तसं सोनाली तिचा हात झटकत तिला म्हणाली, तुला माहीत आहे, तो अमन कपूर आतूचा मानलेला मुलगा आहे. जर आतूने त्याला तुझ्या या अशा आळशीपणाबद्दल सांगितलं तर तो... कनक हळूच सोनालीच्या कानात म्हणाली. तसं सोनालीने डोळे मोठे करत तिच्याकडे आणि अनुजांकडे बघितलं. अरे तू इथे उभी का आहेस? आपल्या आत्या आल्या आहेत, तर त्यांची मदत कर. मी लगेच फ्रेश होऊन येते. मला तर थोडीशी पण घाण आवडत नाही. बाहेरून आल्यावर कसं माणसाने लगेच फ्रेश झालं पाहिजे. सोनाली कनकला बडबडत गेस्ट रूमकडे निघून गेली. तिला तसंच जाताना बघून अनुजा मात्र आश्चर्याने बघायला लागल्या. हिला काय झालं? आता तर ठीक होती. सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, ये गई यारो इसको लवेरिया हुआ. तू तिचं टेन्शन घेऊ नको, ती तशीच आहे. तू मला सांग, तुला काय मदत करू? कनक त्यांना हसत म्हणाली आणि त्यांची स्वयंपाकात मदत करू लागली. काय ग, दिवाळीचा काही प्रोग्राम असेल तर तसं सांगून ठेवशील, म्हणजे तुला घरी वगैरे जायचं असेल तर. नुकतेच जेवण झाले तसं त्या तिघेही अनुजांच्या खोलीत येऊन बसल्या. तेव्हा त्या दोघींना मस्ती करताना बघून अनुजांनी दिवाळीचा विषय काढला. नाही, माझा दिवाळीला काहीच प्रोग्राम ठरलेला नाही आहे. तू म्हणशील तसं करू. सोनालीने जराही विचार न करता उत्तर दिले. अगं असं काय करते,
तू यावर्षी दिवाळीला दिल्लीला आहे म्हटल्यावर तुला घरी जायचं असेल ना? सोनालीचे वडील दिल्लीचे मोठे बिझनेसमॅन आहेत हे अनुजांना आधीपासून माहीत होतं. त्यामुळे तिने घरी न जायचं म्हणताच त्यांना आश्चर्य वाटलं. ते घर नाही आहे, शोभेच्या वस्तू ठेवायचं ठिकाण आहे. आणि मी शोभेची वस्तू नाही आहे. आता मात्र सोनाली सिरियस झाली. तसं कनकने तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवला. ते एका बिझनेसमॅनचं घर आहे आणि त्या घरात होतात ते फक्त बिझनेस डील. अगं जाऊ दे, तिथे तुझी आई पण तर आहे, तिच्यासाठी म्हणून तर जाशील. अनुजांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजवण्याचा प्रयत्न केला. आई, मला आज दिल्लीला येऊन एवढे महिने झाले. तुला खरं असं वाटत असेल की माझ्या आईला माहीत नसेल की मी दिल्लीला राहते? त्या दिवशी घरी जे काही झालं ते सुद्धा तिला माहीत असेल, पण तरीसुद्धा तिने एक प्रयत्न केला नाही मला भेटण्याचा किंवा मला सदा फोन लावून माझी विचारपूस करण्याचा. मला तर कधीकधी हा प्रश्नच पडतो की ह्या लोकांनी मला जन्म का दिला असेल. कारण घरात नोकरांना काही काम नाही तर द्या त्यांना मूल सांभाळायला, म्हणून तर काही मला जन्म दिला नसेल. ती स्वतःचीच मस्करी करत थोडी कुत्सित हसली. तसं कनक आणि अनुजांनी एकमेकांकडे बघितलं. तुला म्हणून सांगते, त्या दिवशी मी घरी गेली ना तेव्हासुद्धा डॅडने माझ्याकडे एक बिझनेस डील म्हणून बघितलं. त्यांना फक्त त्यांचा फायदा दिसतो. आपला फायदा करून घेऊन जास्तीत जास्त हा बिझनेस कसा वाढवता येईल यावरच त्यांचं संपूर्ण लक्ष असतं. आणि कसं आहे, मी छोटीशी नोकरी करेल, थोडासाच पैसा कमवेल, पण त्यांच्या दारात भीक मागायला उभं राहणार नाही. मी आमच्या एवढ्या वर्षाच्या मैत्रीमध्ये कनककडून स्वाभिमान शिकली आहे आणि आता जोपर्यंत जगेल तोपर्यंत स्वाभिमानाने जगेल. तिने कनकने ठेवलेल्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यात पाणी आणत तिच्याकडे बघत म्हणाली. तसं कनकने पुढे होऊन तिला मिठी मारली. अनुजासुद्धा तिथे उभे राहून त्या दोन्ही मैत्रिणींकडे डोळ्यात पाणी आणून बघत होत्या. बस करा तुम्ही दोघी, स्वतःही रडतात आणि मलाही रडवतात. चला, दिवाळी तोंडावर आहे, काय काय करायचं ते फटाफट ठरवू आपण. अनुजा विषय बदलवत म्हणाल्या. तसा पुन्हा एकदा त्या दोघींनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दिवाळी जवळ येते आहे, पण या तिघींच्या आयुष्यात खरंच प्रकाश येणार का? कनकचं भूतकाळ अजून काय उघड करणार आहे आणि सोनालीच्या आयुष्यातील ही वेदना पुढे काय वळण घेणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत रहा दिलकशी. जर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणता सीन जास्त आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.